जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधून महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आणि दुःखद बातमी समोर आली आहे। उरीमधील एका लष्करी तळावर झालेल्या दुर्दैवी हँड ग्रेनेड स्फोटात महाराष्ट्राच्या 2 धाडसी जवानांना वीरमरण आलं। अर्जुन जाधव आणि विक्रम बाळकृष्ण चव्हाण अशी या वीरांची नावे असून ते दोघेही 8 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे। शहीद अर्जुन जाधव हे साताऱ्याचे तर विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोलीचे रहिवासी होते। ही हृदयद्रावक घटना उरीतील कमलकोट येथील एका लष्करी छावणीत सायंकाळी 4:30च्या सुमारास घडली। लष्कराच्या छावणीत शस्त्रास्त्रे हस्तांतरित करण्याची आणि ती तपासण्याची नियमित प्रक्रिया सुरू होती। याच दरम्यान अचानक एका हँड ग्रेनेडचा चुकून भीषण स्फोट झाला। या स्फोटाच्या तीव्रतेमुळे जवान अर्जुन जाधव आणि विक्रम चव्हाण हे दोघेही गंभीर जखमी झाले। घटनेनंतर लष्कराने तातडीने सूत्रे हलवून दोन्ही जखमी जवानांना हवाई दलाच्या विमानाने श्रीनगरच्या बदामी बाग कॅन्टोन्मेंटमधील लष्करी रुग्णालयात दाखल केलं। मात्र दुर्दैवाने उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली। हा स्फोट नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की इतर काही कारणांमुळे याचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून कोर्ट ऑफ एन्क्वायरी म्हणजेच कायदेशीर चौकशी सुरू करण्यात आली आहे। या संपूर्ण घटनेत साताऱ्याच्या कराड तालुक्यातील शहापूर गावचे सुपुत्र अर्जुन जाधव यांची कहाणी ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। अर्जुन हे लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे जवान होते। त्यांच्या डोक्यात सध्या एकच विचार घोळत होता, तो म्हणजे आपल्या पोटच्या लाडक्या लेकाचा पहिला वाढदिवस। येत्या 25 जून रोजी त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता। एकुलत्या एक मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी त्यांनी मनात अनेक स्वप्ने आखली होती आणि त्यांची तयारीही सुरू केली होती। या आनंदाच्या सोहळ्यासाठी ते येत्या 15 जूनपासून सुट्टी घेऊन गावाकडे येणार होते। कधी 15 जून उजाडतो आणि आपण घरी कधी जातो असं त्यांना झालं होतं। घरातही आनंदाचं वातावरण होतं। आई वडील आणि पत्नी लाडक्या लेकाच्या वाढदिवसाची आणि अर्जुन यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते। मात्र घरी येण्यापूर्वीच अवघे 10 दिवस आधीच नियतीने घात केला। ज्या लेकासाठी बाप घरी जाण्याची खटपट करत होता, तो देशाचे रक्षण करताना रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याची ही इच्छा अपुरीच राहिली। याच भीषण अपघातात नवी मुंबईतील ऐरोलीचे रहिवासी असलेले जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांनीही देश आपले सर्वोच्च बलिदान दिले। विक्रम हे अत्यंत हुशार आणि डॅशिंग जवान म्हणून ओळखले जात होते। एका कर्तव्यदक्ष तरुण जवानाला गमावल्यामुळे ऐरोली परिसरात आणि त्यांच्या मित्रपरिवारात प्रचंड शोककळा पसरली आहे। आपल्या लाडक्या पुत्राच्या जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून या दुःखातून सावरणं त्यांना कठीण झालंय। लष्करी इतमामात या दोन्ही शहीद जवानांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।